कल्पना करा, 1 वर्षांपूर्वी तुमची चोरी झालेली एखादी गोष्ट तुम्हाला ईबेवर सापडली तर? जेव्हा मी 22 वर्षांची होते आणि कॉलेजला जाणार होते, तेव्हा निघण्याच्या आदल्या रात्री माझी पर्स चोरीला गेली. त्यात 1 कॅरेट सोन्याचा एक चार्म होल्डर होता, जो माझ्या पालकांनी मला दिला होता. त्यात खूप आठवणींशी जोडलेले चार्म्स होते, ज्यात माझ्या एका जिवलग मैत्रिणीने दिलेला चार्मसुद्धा होता, जिचे केवळ 2व्या वर्षी निधन झाले होते. आता वेळ पुढे सरकते. मी 5 वर्षांची आहे आणि ईबेवर काहीतरी शोधत होते. आणि अचानक ते मला दिसले. अगदी माझीच ती माळ. माझे सर्व चार्म्स. मी पूर्णपणे हादरून गेले होते आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी विक्रेत्याला मेसेज केला, पण चोरीला गेलेली वस्तू परत करण्यासाठी त्यांना कागदोपत्री पुरावे हवे होते. माझ्याकडे जवळपास 4 दशकांपूर्वीचे कोणतेही फोटो नव्हते. हे एखाद्या छळवणुकीसारखे वाटत होते. मी त्या चार्म्सबद्दल अशा 3 गुप्त गोष्टी सांगितल्या, ज्या फक्त मालकालाच माहीत असू शकल्या असत्या. चमत्कारिकरित्या विक्रेत्याने ती वस्तू 2 आठवड्यांसाठी राखून ठेवली. किंमत खूप जास्त होती, कारण आयशरच्या दशकापासून सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पण मला त्याची पर्वा नव्हती. मी ते पुन्हा विकत घेतले. आता काही दिवस मला फक्त रॅमेन नूडल्स खाऊनच घालवावे लागतील, पण या आठवणी खरोखरच अमूल्य आहेत.